इथे मी गोकुळाष्टमी स्पेशल मटकी मिठाई तयार केली आहे। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला मी यातील मिठाई एक कट करून दाखवते। अशी ही मटकी मिठाई आपली। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे। याचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा। इथे मी 10 काजू घेतले आहेत। मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता, मिक्सरमध्ये असे हे बारीक करून घेतल्यानंतर काजू आणि डेसिकेटेड खोबऱ्याचा इथे हे तेल सुटले आहे आणि हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात तयार होणार आहे। हे मिश्रण मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला पुढची स्टेप काय करायची ते सांगणार आहे। यामध्ये घेऊयात पाव वाटी पिठी साखर, 1 चिमूटभर अशी घ्यायची आहे वेलची पावडर। हे आता यामध्ये मिक्स करून घेऊयात। ही पिठी साखर या मिश्रणामध्ये मिक्स करताना असेही हलक्या हातानेच मिक्स करायची, नाहीतर काय होईल, जर आपण जास्तीचं असं रगडून जर हे मिश्रण मिक्स केलं तर काय होणार आहे, ह्याला खूपच प्रमाणात असं पुन्हा तेल सुटणार आहे। म्हणून ही प्रोसिजर आपल्याला अशी हलक्या हातानेच करायची आहे। आता पुढे काय करायचं आहे ते पहा। आता ह्या मिश्रणाला व्यवस्थित अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण वापरणार आहोत अर्धा वाटी दूध पावडर। यामध्ये अशी ही थोडी थोडी दूध पावडर घालून आपल्याला हे मिश्रण असे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्या मिश्रणाचे आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत। 2 वाटीमध्ये आपल्याला 1-1 चमचा दूध घ्यायचे आहे। किंचितसा असा इथे केशरी फूड कलर मी घेतला आहे। हा फूड कलर आपल्याला या दुधामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे। 1 चमचा गरम दूध घेऊनच हा फूड कलर आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि इथे पाव चमचा कोको पावडर घेऊन या दुधामध्ये आपल्याला घालायची आहे। ही पावडर या दुधामध्ये आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यातील एका मिश्रणाचे पुन्हा आपण 2 भाग करून घेऊयात। इथे आपल्याला 2 कलरची मटकी मिठाई बनवायची, त्यामुळे आपण या मिश्रणाचे इथे 2 भाग केले आहेत। आता एका मिश्रणामध्ये जे आपण बनवलेलं कोको पावडरचं दूध आहे ते यामध्ये थोडं थोडं घालून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। यातील अर्ध दूधच घेऊन इथे तुम्ही पाहू शकता, या मिश्रणाला असा हा चिकटपणा आला आहे। इथे मी हे सगळं दूध घालते। आता तुम्ही इथे पाहू शकता, अगदी 1 चमचाभर दुधामध्ये हे मिश्रण असे हे मळून झाले आहे। अगदी हलक्या हातानेच ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे। आता हे मिश्रण तुम्हाला खूपच जर असे ऑइली वाटले तर याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा इथे दूध पावडर घेऊ शकता, पण काही आवश्यकता नाही आहे। असा इथे तुम्ही पाहू शकता, हा गोळा हा तयार झाला आहे। आता इथे आपण दुसऱ्या रंगाचा हा गोळा तयार करून घेऊयात। इथे हे केशरी कलरचे दूध यामध्ये आपल्याला थोडे थोडे घालायचे आहे। अगदी हलक्या हातानेच हे मिश्रण आपल्याला असे हे मळून घ्यायचे आहे, तर हा गोळा मळताना याला खूप असे तेल सुटेल। हे राहिलेलं दूध सुद्धा यामध्ये मी आता घालून घेते। अगदी 1 चमचाभर दुधामध्ये हा गोळा असा हा तयार झाला आहे। आता आपण पुढची स्टेप पाहूयात। आता आपण हे जे सफेद कलरचं मिश्रण आहे ते मळून घेणार आहोत। त्यासाठी दुधाचे प्रमाण किती लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते। सुरुवातीला इथे मी 1 चमचाभर दूध घालून घेते। 1 चमचा दुधामध्ये हे मिश्रण असे थोडे मिक्स करून घ्यायचे आहे।
हाताला हे मिश्रण मिक्स करताना असे हे चिकटसर लागणार आहे. हे थोडे असे ड्रायच आहे. त्यामध्ये आणखी 1 चमचा आपण दूध घेणार आहोत. अगदी 2 चमच्यामध्येच या मिश्रणाचा हा असा गोळा तयार झाला आहे. आता या पांढऱ्या गोळ्याचे आपल्याला छोटे आणि त्यापेक्षा जरा मोठे असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. असे हे 4 भाग करून झाल्यानंतर याला आता आपण गोल आकार देऊन घेऊ. गोळ्यांचे आपण 2 भाग करून घेऊयात. मिठाई बनवायला घेऊयात. काय करायचंय, असा थोडा अंगठ्याने याला असा थोडा खोलगट आकार द्यायचा आहे. 4 बोटांच्यात हा असा गोळा धरून याला असा आपण आता बोटाने खोलगट आकार देणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता ही अशी वाटी तयार झाली आहे. यामध्ये काय करायचंय आपल्याला, यातील एक जो मोठा गोळा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण असे वर आणून हा गोळा यामध्ये आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा पांढऱ्या कलरचा गोळा यामध्ये बंद करून घेतला आहे. हलक्या हाताने याला आपण असा आता लाडूसारखा गोल आकार देणार आहोत. जो गोळा आपण बंद केलेला वरचा भाग असतो तो भाग आपल्याला असा इथे खालच्या बाजूला ठेवून हा गोळा असा ताटात ठेवायचा आहे. आता मी तुम्हाला इथे ऑरेंज कलरचा एक गोळा तयार करून दाखवते. तशाच प्रकारे आपल्याला हा अंगठ्याने खोल आकार देऊन 4 बोटांच्यात धरून नंतर बोटाने असा हा खोल आकार देऊन स्प्रेड करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता असा हा वाटीचा आकार इथे तयार झाला आहे. यामध्ये जो मोठा गोळा आहे तो आपण भरणार आहोत आणि हे मिश्रण असं या पांढऱ्या गोळ्यावर घेऊन हा गोळा आपण यामध्ये बंद करून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने याला आपण असा लाडूसारखा गोल आकार द्यायचा आहे. हा पहा, आपला आता हा दुसरा गोळा सुद्धा तयार झाला आहे. आता हे बाकीचे 2 गोळे मी तयार करून घेते. हा जो सफेद गोळा आपण यामध्ये भरून ठेवतो तो भाग आपल्याला असा हा खालीच ठेवायचा आहे आणि वरती आपण आता या गोळ्याला मटकीचा आकार देऊया. मध्यभागी असा हलक्या हाताने याला आपल्याला असा खोलगट आकार द्यायचा आहे आणि आपण याला आता मटकीचा आकार असतो त्याप्रमाणे याला आता हा मटकीचा शेप देणार आहोत. अगदी हलक्या हाताने हे आपण असा हा दाबून दाबून याला हा पहा इथे हा शेप तयार झाला आहे. या मिश्रणाला असे हे ऑइल सुटलेलं असतं त्यामुळे हा शेप द्यायला अगदी सोपा पडतो. अगदी सावकाश सावकाश हलक्या हातानेच हा आपण इथे शेप देऊन घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आता हा मटकीचा आकार या गोळ्याला तयार झाला आहे. दुसऱ्या गोळ्याला सुद्धा आपण असा मटकीचा आकार देऊन घेऊयात. अगदी कमी साहित्यातच इथे तुम्ही पाहू शकता ही आपली मटकी मिठाई तयार होणार आहे. एकदम झटपट. आता मी बाकी या 2 गोळ्यांना मटकीचा आकार देऊन घेते. इथे तुम्ही पाहू शकता अशा या 4 गोळ्यांना मी मटकीचा आकार देऊन घेतला आहे. आता या मिठाईला आपण बाहेरून सुद्धा थोडीशी डिझाईन करणार आहोत. यातील आपण थोडंसं मिश्रण घेऊयात. असे छोटे छोटे बॉल्स तयार करून इथे आपल्याला हे चिकटून घ्यायचे आहेत.
इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या मटकीला डेकोरेशन करून घेतले आहे. तुम्ही अगदी तुमच्या आयडियाने आणखी सुद्धा इथे डेकोरेशन करू शकता. बाकी सर्व मटकीला मी आता डेकोरेशन करून घेते. इथे मटकी पण आपल्या डेकोरेट करून झाल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णाला आवडणारा लोण्याचा गोळा भरायचा आहे. आता जे सफेद मिश्रणाचे आपण जे हे 4 गोळे करून घेतले होते त्याला असा गोल आकार देऊन घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता या मटकीमध्ये आपण हा आता लोण्याचा गोळा भरून घेतला आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही मटकी मिठाई किती अशी छान दिसते आहे. श्रीकृष्णाला आवडणारी ही मटकी मिठाई आज आपण तयार केली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही मटकी मिठाई तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सुद्धा सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 5 मिनिट ही मिठाई आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. 5 मिनिटांनंतर तुम्हाला मी ही मटकी मिठाई